न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। सांगलीत आरोग्य सेवकांसाठी सक्षम कार्यशाळा। कीटकजन्य आजार नियंत्रणावर मार्गदर्शन। सांगली कीटकजन्य आजारांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी आणि जिल्ह्यातील आरोग्य सेवकांची क्षमता वाढवण्यासाठी पुणे नॉलेज क्लस्टर यांच्या वतीने जिल्हा परिषद आरोग्य विभाग व जिल्हा हिवताप कार्यालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने सक्षम वेक्टर बॉर्न डिसीजेस या विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले। ही कार्यशाळा 6 मार्च 2026 रोजी जिल्हा परिषद सांगली येथील वसंतदादा पाटील समिती सभागृहात पार पडली। या कार्यशाळेत जिल्ह्यातील आरोग्य सेवकांना डेंग्यू, हिवताप, मलेरिया, चिकनगुनिया, हत्तीरोग व झिका या कीटकजन्य आजारांचे प्रतिबंध, नियंत्रण आणि सर्वेक्षण याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। आजारांचे लवकर निदान, रुग्णांचा शोध, डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना तसेच लोकजागृतीचे महत्त्व यावर तज्ज्ञांनी सखोल माहिती दिली। आरोग्य अधिकारी डॉक्टर विजयकुमार वाघ, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मिलिंद पोरे तसेच जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर प्रवीण पाटील यांनी कार्यशाळेचे महत्त्व स्पष्ट करत उपस्थितांना मार्गदर्शन केले। त्यानंतर डॉक्टर मुरलीधर तांबे, प्राध्यापक व विभाग प्रमुख, कम्युनिटी मेडिसिन विभाग, बीजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कीटकजन्य आजारांची पार्श्वभूमी, त्यांचे निदान आणि सर्वेक्षण याबाबत सविस्तर माहिती दिली। कार्यक्रमाचे संचालन व उपक्रमाधारित प्रशिक्षण श्रीनिवास खाडे, सहाय्यक कार्यक्रम व्यवस्थापक पीकेसी। कार्यशाळेत प्रत्यक्ष कृती आधारित उपक्रमांद्वारे आरोग्य सेवकांना प्रशिक्षण देण्यात आले। या कार्यक्रमास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजयकुमार वाघ, जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर प्रवीण पाटील यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी, तज्ज्ञ डॉक्टर बैलशाळा, वैज्ञानिक अधिकारी श्रीमती प्रतिभा पाटील, पर्यवेक्षक प्रदीप बसरावत, कीटक समारक अनिल खराडे आणि जिल्ह्यातील आरोग्य सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यशाळेमुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम होऊन कीटकजन्य आजारांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। सांगली जिल्हा संवाददाता अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्ट। आपण टायर फेकून देतो, बाटल्या फुटलेल्या असतात, नारळ फुटलेले नारळ, कुठेही त्याचं होऊ शकेल। मी त्यांना सांगत होतो, आमच्याकडे बीजे मेडिकल कॉलेजला आता 1-2 वर्षापूर्वी असं चाललं होतं। आमचे मेडिकल स्टुडंट्स म्हणजे 1-2 महिन्यात 25 ते 30 लोकांना डेंग्यू झाला। म्हणजे या आठवड्यात 4-5 लोक, परत पुढच्या आठवड्यात 4-5, आणि सर्वजण हॉस्टेलमध्ये राहतात। कशामुळे झालं? आम्ही सगळीकडे तिथे पाहिलं, तिथे काहीच नाही सापडलं। नंतर आमच्या लक्षात आलं, हे जे स्टुडंट्स आहेत ते काय करतात, रात्री चहा प्यायला जातात। तिथे चहाचं दुकान आहे, तिथे चहा पिऊन प्लास्टिक, आता तुम्ही पाहिलं असेल, प्लास्टिक कप ते फेकून देत होते बाहेर। तर कंपाऊंडच्या बाहेर म्हटलं की आमचा जो सॅनिटरी इन्स्पेक्टर तो आमचा आतच बघणार ना, तो बाहेरचा तो बघत असतो। तर तिथे पावसाचं पाण्याचं कलेक्शन होऊन तिकडे ऍक्च्युअली ब्रीडिंग प्लेसेस, तिकडे ब्रीडिंग होत होतं। हे जेव्हा मी कंट्रोल केलं तेव्हा हा उद्रेक आपण कंट्रोल करू शकतो। त्यामुळे असं काय उद्रेक झाला की थोडंसं ओपन माइंडेडली, म्हणजे काही गोष्टी तुम्ही विचार कॉमन सेन्सने तुम्ही गेलात ना तर तुम्हाला सांगतो। आणि हे तुम्ही म्हणजे इथे बसून आपण हे थिओरिटिकली शिकवतो, आमच्यापेक्षा जास्त ज्ञान तुम्हाला असू शकेल, म्हणजे तुम्ही सांगू शकता।